पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की सर्वच उमेदवार जोरदार प्रचाराला लागलेले होते। आज 5 वाजता प्रचार थांबणार आहे आणि ज्या पद्धतीनं सर्व उमेदवारांनी आपापल्या पद्धतीनं आपली उमेदवारी कशा पद्धतीनं श्रेष्ठ आहे, आपण कशा पद्धतीनं ह्या निवडणुकीसाठी पात्र आहोत हे दाखवलेलं आहे। कामांचे मुद्दे घेऊन जो तो उमेदवार लोकांसमोर गेलेला आहे। आपल्यासोबत पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मधील अपक्ष उमेदवार इंजिनियर निलेश बाविस्कर साहेब आहेत। ज्या पद्धतीनं गेली 10 दिवस जोरदार प्रचार केलेला आहे, कोणकोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर गेलेले आहेत आपण जाणून घेणार आहोत। साहेब नमस्कार। ज्या पद्धतीनं पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण उतरलेला आहात, गेली 10 दिवस प्रचार करताय, कशा पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद होता, कशा पद्धतीने प्रचार केलाय, काय सांगाल? नमस्कार माणिक जी, आपलं सर्वप्रथम धन्यवाद आहे। आपण बघितलं असेल की या मागच्या 10 दिवसापासून आम्ही नागरिकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचतोय, केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये आम्ही लोकांना सांगतोय आणि लोकांना या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपला नक्कीच शिकलेला उमेदवार निवडून द्यावा। पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे 78 नगरसेवक उभे आहेत त्यापैकी मी एकटाच इंजिनियर आहे आणि मागच्या वेळेला पण जेव्हा मला लोकांनी निवडून दिलं तेव्हा मी एकटाच इंजिनियर होतो आणि केलेले विकास कामं प्रभाग क्रमांक 6 मध्ये, मग आमच्या सेक्टर 15 असेल, 18 मध्ये आपण बघितलं असेल, आपण जिथे चालतोय हे सर्व कामं या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला करता आली आणि मग जनतेने आम्हाला या ठिकाणी उभं केलं आणि मी जनतेच्या सांगल्यावरती मी इथे उभा राहिलो आहे। जनतेने सांगितलं होतं की तुम्ही उभे राहा आणि चष्मा या निशाणीवरती मी आज या ठिकाणी पनवेल पालिकाच्या या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि मला विश्वास आहे जनता मला नक्कीच निवडून देतील। ज्या पद्धतीने आपण पाहिलं की सध्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातलं जे चित्र होतं, महायुती विरोधातलं महाविकास आघाडी, तुम्ही माजी नगरसेवक होतात आणि तरी देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण उतरलेला आहात। अशा परिस्थितीमध्ये लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला, काय सांगाल? नक्कीच मागच्या वेळेला मला जनतेने निवडून दिलं होतं आणि भाजपच्या तिकिटावरती मी उभं राहिलो होतो। आपण बघितलं असेल की मागच्या वेळेला लोकांनी जेव्हा निवडून दिलं होतं हाच प्रभाग आहे, तुम्ही आता उभे आहे, हा बघा हा तलाव 3,80,00,000 तलाव केलेला आहे। हे समोर बघितलं असेल तर ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र या ठिकाणी आम्ही निर्माण केलं आहे या 1,28,00,000चं। त्याच्या शेजारी हा आपला गार्डन तयार होतोय आणि आम्ही दोघं इंटिग्रेट करतोय या तलाव आणि गार्डनला। हे गार्डन 3,20,00,000चं गार्डन या ठिकाणी तयार होत आहे। खारघरला बघितलं गेलं असेल आपण की सेंटर पार्क नंतर कोणतंही रिक्रिएशन सेंटर नाही, हा आमचं रिक्रिएशन सेंटर होणार आहे। ठाण्याला तलावपाली कसा परिसर आहे, हा तलावपाली एरिया आम्ही करायचा विचार करतोय। या ठिकाणी आपण बघितलं असेल तर आम्ही इथे बोटिंग करणार आहे, म्हणजे आमचे लहान लहान मुलं या ठिकाणी, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी याचा वापर करेल आणि इकडच्या जनतेला याचा फायदा होईल। पुढे आपण बघितलं असेल तर डीमार्टच्या या ठिकाणी आम्ही स्टॅम्प कॉन्क्रीट फुटपाथवरती स्टॅम्प कॉन्क्रीट केलं। खारघरमध्ये पहिल्यांदा कॉन्सेप्टच आम्ही आणला स्टॅम्प कॉन्क्रीटचा, जेणेकरून फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठी उपयोगी राहील। डीमार्ट एरिया हा त्यासाठी निवडला की त्या ठिकाणी येणारे खारघरचे सर्व जनता शॉपिंगला येत असते आणि शॉपिंग करता करता या लोकांना समजा तो फुटपाथ आवडला तर पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण खारघरमध्ये असे फुटपाथ निर्माण झाले पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे। आपण बघितलं असेल की या डीमार्टमुळे आणि या परिसरामध्ये ट्रॅफिक जाम होत असते। येणाऱ्या एंट्री पॉईंट खारघरला एकच असल्यामुळे कोपऱ्याहून जेव्हा लोक येतात तर खूप इथं ट्रॅफिक असायची, तर त्यामुळे सिग्नलची मागणी केली। पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रथमच पहिला सिग्नल समजा उभा झाला असेल आमच्या डीमार्टच्या इथं आम्ही उभा केला। मुलांसाठी खेळाचे मैदानं, गार्डन, या ठिकाणी कोविडच्या महामारीमध्ये आरोग्य केंद्र यात आम्ही मागणी केली 2017ला, ती उभारणी झाली आणि 2019ला खऱ्या अर्थाने या महामारीमध्ये खारघरमध्ये पहिला डोस समजा कोणाला जनतेला भेटला असेल तर आमच्या प्रभागामधल्या नागरिक आरोग्य केंद्रामध्ये भेटला। त्यामुळे खारघरच्या जनतेला याचा फायदा झाला, माझ्या प्रभागाच्या लोकांना नक्कीच झाला, पण खारघरच्या जनतेला याचा फायदा झाला। त्यानंतर टाटा बेटा या ठिकाणी या बाकी सुविधा उपलब्ध झाल्या। असे विविध कामं आम्ही केले, सांस्कृतिक कामं आम्ही केले। वुमन्स डेला आम्ही या खारघरमध्ये वुमन्स क्रिकेटचं आयोजन करतो। सर्व समाजाचे लोक, सर्व जातीचे लोक, सर्व संस्थेचे लोक, डॉक्टर असोसिएशन असेल, वकील असोसिएशन असेल, पनवेल पालिका असेल, सिडकोची टीम असेल, असे सर्व समाजाचे पण लोक, मागरवाल समाज असेल, हरियाणा समाज असेल, महाराष्ट्रीयन समाज असेल, उत्तर भारतीय समाज असेल, अशा जैन समाज असेल, गुजराती समाज असेल, सगळे 16-17 समाजाचे लोक आमच्यावर या ठिकाणी महिलाचे आम्ही भव्य क्रिकेट सामने करतो। दरवर्षी
26 जानेवारीला आम्ही या ठिकाणी महाआरोग्य शिबिर ठेवतो. त्यामध्ये मोफत चष्मे वाटप असेल, ECG असेल, रक्तदान असेल, आरोग्याच्या औषधी असेल, स्पेशल डॉक्टर असेल, असे विविध काम आम्ही या ठिकाणी केलेले आहे. घरकुलचं आपण बघितलं असेल, माझ्या वॉर्डमध्ये घरकुल हा कॉम्प्लेक्स येतो. त्या घरकुलचं फेडरेशन स्थापन झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला. सगळ्यांना एकत्र घेऊन घरकुल फेडरेशनची स्थापना केली आणि घरकुलच्या लोकांना मी प्रॉमिस केलं आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुमचं रिडेव्हलपमेंट मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून देईल आणि या जनतेला चांगल्या सुविधा भेटावे त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केलेले आहे. अशा विविध कामं आमच्या प्रभागामध्ये जनतेसाठी करायची संधी मला या ठिकाणी भेटली. घरकुल असेल, स्पॅगेटी असेल, अंतर्गत रस्ते असेल, भले प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही लोकांनी केले, पण ते खेचून आणण्याची ताकद आम्ही ठेवली आणि पहिल्यांदा खारघरमध्ये अंतर्गत रस्ते 1 कोटीची कामं आम्ही या ठिकाणी चांगल्या दर्जाचे लोकांना द्यायचे प्रयत्न केले. नक्कीच तुमच्या कारकिर्दीमध्ये अनेक कामं झाली, परंतु ज्या पद्धतीनं आपल्या भूमिकेवरती भाजपनं एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. शेवटी जेव्हा एखादा नगरसेवक आपण पक्षाच्या तिकीटवरती लढतो, प्रशासनाच्या माध्यमातून त्याला पक्ष पाठबळ देतं, तेव्हा ती विकास कामं होत असतात. कारण एकटा दुखता नुकता नगरसेवक करत नसतो, त्याला मोठी शक्ती पाठी द्यावी लागते. अशी भूमिका भाजपाने ह्या प्रचाराच्या दरम्यान जे बंडखोर उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत व्यक्त केलेली होती. निलेश बाविस्कर शेतकरी कामगार पक्षातून आममधून आले, आम्ही त्यांना तिकीट उमेदवारी दिली, त्यांना आम्ही लढण्याची संधी दिली आणि निवडणुकीमध्ये सगळ्यांनाच तिकीट मिळत नाहीत आणि जर अशा पद्धतीने झाली तर त्यांनी पक्षाची भूमिका देखील समजून घेतली पाहिजे. अशी भूमिका भाजपाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मांडण्यात आली. ह्या भूमिकेबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? हां, नक्कीच. जेव्हा आम्ही नगरसेवक झालो तर पक्षाने तिकीट दिली म्हणून झालो, पण जेव्हा नगरसेवक होतो, नगरसेवक झाल्यावरती मग पक्ष राहत नाही. नगरसेवक हा सर्वांचा असतो, त्यामुळे पक्षाची भूमिका नक्कीच असते की पक्षाच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो. आज सेंटरला, स्टेटला भाजपा जनता पार्टीचं सरकार आहे, त्यामुळे सन्माननीय आमदार मोदयांनी ज्या वेळेला भाषण केलं की बाविस्करजींनी हे 4 नगरसेवक निवडून आले, प्रत्येकाने आपले आपले 2 सेक्टर कामं वाटून घेतले आणि सन्माननीय मोदीजीचे सेंट्रल गव्हर्नमेंटला सरकार असो या सन्माननीय देवेंद्रजीच्या सरकार असो, त्यांच्या योजना त्यांनी आणल्या. सन्माननीय मोदीजीची योजना मोदीजीने बाविस्कर दिली नाही, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार जे महाराष्ट्र सरकारमध्ये आहे त्यांनी बाविस्करला बघून योजना दिली नाही. योजना हे सर्वसामान्य जनतेसाठी शासन आणत असतो, पण ती खेचून आणण्याची शक्ती, ती खेचून आणून लोकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद ही नगरसेवकांमध्ये पाहिजे असते. आणि मला खूप आनंद आहे आमच्या सन्माननीय आमदार साहेबांचा की त्यांनी माझ्याबद्दल चांगलं बोलले. की सेक्टरमध्ये बघा असं कुठे तलाव झालाय का, विणगा केंद्र झालंय का, आरोग्य केंद्र झालंय का, सिग्नल लागलाय का, तुम्ही बाकी ठिकाणी मला दाखवा, असं फुटपाथ झालंय का. आणि समजा केलं असेल कोणी नगरसेवकांनी तर माझी विनंती आहे, त्याला वोट करा, मला करू नका, माझ्या चष्माला करू नका. पण समजा माझ्यापेक्षा एक पण काम त्या लोकांनी केलं नसेल तर माझी विनंती, शिकलेल्या माणसाला वोट करा. माझी निशाणी चष्मा आहे. सन्माननीय आमदार मोदयांनी पण आपल्या मनोगतमध्ये माझी तारीफ केल्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी धन्यवाद देतो. ज्या पद्धतीनं भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत त्यांच्या राजकीय वर्तुळामध्ये जी काय चर्चा आहे की बंडखोर केलेले निलेश बाविस्कर मी भाजपाचाच आहे असा देखील प्रचार करतायत, साधारणतः काय याच्यावरती प्रतिक्रिया आहे आपली? 100% मी भारतीय जनता पार्टीच्या विकास कामामुळेच या ठिकाणी आलो. शेकापमध्ये असताना जेव्हा भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली तर मी त्यांना आमंत्रण घेऊन गेलो नव्हतो, त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं आणि मला सन्माननीय मोदीजी बरोबर काम करायचा आनंद आहे. मला आमचे सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी जे माझे गावातले, माझे विदर्भाचे आहेत, मला त्यांच्यावर काम करायला आवडेल. कारण की विकासाची गंगा नक्कीच त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राला, या देशाला पुढे नेत आहे. मी आजही लोकांना विनंती करेल की 100% या ठिकाणी मला तुम्ही ज्या हिशोबाने मला इथं उभं केलं, ज्या 10 दिवसामध्ये जे मला तुम्ही प्रेम दिलं, माझ्यासाठी वेळ दिला, लोकांपर्यंत पोहोचले, माझी निशाणी पोहोचवली चष्मा, आणि लोकांना सांगितलं की शिकलेला इंजिनियर या व्यक्तीला वोट करा, विकासाला वोट करा, ज्यांनी कामं केले त्याला वोट करा, चष्माला वोट करा. जेवढी मेहनत माझ्या लोकांनी केली आहे, मी त्यांना सांगू इच्छितो की जिंकल्यानंतर 100% मी परत BJPमध्ये जाणार आहे आणि BJPमध्ये जाऊन पुन्हा विकासाच्या या गंगेमध्ये वाहून घेणार आहे. आणि लोकांना आज विकास पाहिजे, लोकांना या ठिकाणी विविध योजना पाहिजे, लोकांना या ठिकाणी विविध कामं पाहिजेत आणि हे कामं आम्हीच करू शकतो, कारण की केलेले कामं तुमच्या डोळ्यासमोर आहे. काय नवीन विजन घेऊन आपण लोकांसमोर गेलेला आहे? महानगरपालिका निवडणुकीची लढाई अगदी अंतिम टप्प्यात आहे.
चित्रपट देखील असा आहे की महाविकास आघाडी विरोधात महायुती अटीतटीचा लढा सामना आहे. अशा परिस्थितीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं? लोक कशा पद्धतीने तुम्हाला स्वीकारणार आहेत? लोकांना काय अपील कराल तुम्ही? हां, नक्की माणिकजी, नक्कीच हे या ठिकाणी आपण बघितलं असेल की हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 6, हा बघितलं गेलं तर हा परिसर खूप मोठा आहे. हा एरिया खूप मोठा आहे. स्टेशनपासून जो सुरू होतो सेक्टर 2, 8, 10 आमचं कोपरा गाव, 15, 16, 17, 18 म्हणजे डीमार्टचा एरिया, 17, 18 संजीवनी स्कूल, त्यानंतर 11 संपूर्ण केंद्रीय विहारपासून तर आपलं शनी मंदिरपर्यंत आणि नंतर 12चा अर्धा भाग EFG असा हा परिसर 38,000 लोकांचा हा परिवार आज आमच्यावर जोडलेला आहे. आणि त्या ठिकाणी जात असताना आम्ही जेव्हा लोकांपर्यंत पोहोचत होतो तर आमचे केलेले कामं लोकांनी बघितलं आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी लोक आलेत, त्यांनी ते तलाव बघितला आहे. त्यामुळे लोक म्हणतात, अरे भास्करजी, आपणच इंजिनियर का, त्यांनी हे जो तलाव निर्माण केला? आपणच इंजिनियर का, त्यांनी फुटपाथ निर्माण केला? आपणच इंजिनियर का, यांनी हे विळंगा केला? तर त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणं मला सोपं झालं माझ्या कामामुळे. लोक मला ओळखतात. फक्त चेहरा बघितला नव्हता, पण आता लोकांनी माझा चेहराही बघितला, माझी निशाणी बघितली. मी लोकांपर्यंत जेव्हा पोचलो तर लोकांच्या अपेक्षा वाढल्या. लोक बोलले की जेव्हा तुम्ही या सेक्टरमध्ये कामं केले तर आमच्याकडेही आमच्या काही मागण्या आहेत आणि त्यांच्या मागण्या आम्ही ऐकून घेतल्या आणि मी लोकांना प्रॉमिस केलं, सेक्टर वाईज प्रॉमिस केलं. सेक्टर 12ला आपण बघितलं असेल तर या ठिकाणी खूप बेकार परिस्थिती आहे. सेक्टर 12 साधे फुटपाथ नाही, त्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन सिव्हर लाईनला कधी मिक्स होईल तेही सांगता येत नाही. तर त्या ठिकाणी आम्ही लोकांना प्रॉमिस केलं आहे की या ठिकाणी पाण्याची खूप मोठी समस्या आहे, तर त्या मेट्रो स्टेशनपाशी आम्ही मोठी टाकी बांधू आणि टाकीच्या माध्यमातून इक्वल डिस्ट्रीब्युशन पाणी आम्ही जनतेला देऊ. कारण की लोकांना आज मोटर लावावं लागत आहे, पाणी खेचावं लागत आहे. असं घडू नये, कारण की त्यांना पाण्याचे बिल भरायचे आहे, इलेक्ट्रिसिटी बिल भरावं लागतं आहे. तर हे असं होऊ नये, त्यासाठी मी लोकांना प्रॉमिस केलं आहे की या खारघर या स्टेशनच्या इकडे जे केंद्रीय विहार समोर जे मेट्रो स्टेशन आहे तिथे मोठी टाकी बांधणार आणि मग EFG वाल्यांना या ठिकाणी पाणी पुरवठा करणार. या ठिकाणी बघितलं की ज्या छोटे छोटे बिचारे मिडल क्लास कुटुंब आहे आणि त्यांना समजा 2 मुलं झाले, ते शिक्षण खूप महाग झालं आहे, तर त्यांना प्रॉमिस केलं आहे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण इथे शाळा सुरू करू आणि CBSE पॅटर्न पण शाळा सुरू करू, जेणेकरून आमच्या मुलांना या ठिकाणी कमी पैशामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटलं पाहिजे. या ठिकाणी आपण बघितलं असेल फुटपाथ बरोबर नाही, रस्ते बरोबर नाही, तर नक्कीच टाइम कॉन्क्रीटचे फुटपाथ आम्ही निर्माण करू. या ठिकाणी आरोग्य सेवासाठी लोकांची मागणी होती की इथे 100 बेडचा हॉस्पिटल झालं पाहिजे. तर मी लोकांना प्रॉमिस केलं आहे की आरोग्य सेवा पनवेल पालिकेच्या माध्यमातून नक्कीच चांगली भेटत आहे, पण 100 बेडचं हॉस्पिटल या खारघरला आम्ही निर्माण करणार आहे. आंबेडकर भवनची मागणी मी मागच्या वेळेलाच आमच्या महासभेमध्ये ठेवली होती. मला या कमिटीने काम करण्यासाठी बंदी केली, पण आता मी अपक्ष उमेदवार आहे. जे प्रॉमिस केलं आहे, आमच्या इकडे गुडविलच्या बाजूला प्लॉट नंबर 11 इथे 7,000 स्क्वेअर मीटर प्लॉट आहे. इथे सन्माननीय आयुक्त मोदांच्या इथून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माण करणार. 4 मजली निर्माण करणार. एक मजली याच्यामध्ये अभ्यासिका असणार, 2 मजली कमिटी हॉल असणार आणि एक फ्लोअरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एक चांगलं भवन या ठिकाणी राहील. आपण बघितलं असेल इथून हायवे जातो, पुन्हा सातारा, सांगली, कोल्हापूर जाणारे लोक आहेत, इथून आतमध्ये एंट्री करतील, वंदना करतील, पाया पडतील आणि परत आपल्या दिशेने निघून जातील. हे असं भवन या ठिकाणी खारघरमध्ये एक चांगलं भवन निर्माण करण्याचं मी लोकांना या ठिकाणी आश्वासित केलं, प्रॉमिस केलं आणि मी करणारच असं आणि लोकांना विश्वास आहे. जे मी सांगतो ते मी करतो. त्यानंतर मी लोकांना अजून प्रॉमिस केलं आहे, या ठिकाणी आपण बघितलं असेल हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये लोकांना निरनिराळ्या सुविधा पाहिजे. कम्युनिटी सेंटर नाही आहे त्या ठिकाणी. आपण बघितलं असेल तर चांगले रस्ते नाही आहे त्या ठिकाणी. आपलं इथे झाडं झुडपं जे लागले आहेत डिवायडरला ते मेंटेन होत नाही, ते चांगले मेंटेन झाले पाहिजे. अशा सर्व विविध विकास कामे माझ्या प्रभागामध्ये या ठिकाणी मी करणार. मग सेक्टर 11 असेल, 12 असेल, 2, 8, 10 असेल, 15, 16, 17, 18 असेल. आता 16चं तुम्ही बघितलं वास्तुविहारला की मागच्याला इथे 6-7 घरफोड्या झाल्या. फोटो सगळ्यांनी काढले, पण चोर पण पकडला गेला नाही आणि सोनंही आजपर्यंत कोणाला भेटलं नाही. तर माझी विनंती आहे, या ठिकाणी पोलिसाची चौकी इथे आम्ही उभी करू, CCTV कॅमेरा लावू. असे विविध कामं लोकांच्या हिताचे आम्ही 100% करू आणि लोकांना माहिती आहे जेव्हा मी सांगतो ते मी करून दाखवतो. साहेब, नक्कीच या निमित्तानं मतदारांना 15 तारखेला मतदान होतंय. काय आव्हान कराल मतदानासाठी? नमस्ते माणिकजी, नक्कीच मी आमच्या सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन करेल की आपण सगळे शिकलेले आहात, सुशिक्षित आहात आणि बुद्धिजीविक आहेत. आपल्याला सगळ्यांना मी विनंती करेल की शिकलेल्या माणसाला निवडून द्या. मी इंजिनियर आहे, मला निवडून द्या.
कारण की केलेले कामं बघा. आणि मी लोकांना एवढंच सांगेल की आजपर्यंत जे पण विकास कामं केले जनतेसाठी केले, येणाऱ्या काळामध्ये जनतेने निवडून दिलं तर नक्कीच मी त्यांच्यासाठी विकास कामं करण्यासाठीच कटिबद्ध राहील. मी इंजिनियर आहे आणि शिकलेल्या माणसानं निवडून दिलं तर हे विकास दिसेल. महासभेमध्ये मागणी करावं लागतं, अभ्यासपूर्वक मागणी करून त्या ठिकाणी त्या शासनाच्या योजना, शासनाचे फंड आणावं लागतात आणि हे मी आणलेले आहेत, मी केलेलं आहे. मी लोकांना एवढंच आवाहन करेल की येणाऱ्या 15 तारखेला चष्मा या निशाणीवर आपण मतदान करा. मला 5 नंबर क्रमांकावर वोट करा. माझी निशाणी चष्मा आहे आणि मला बहुमताने निवडून द्या अशीच विनंती करतो. इथेच संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे होते निलेश वायुस्कर, जे अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. ज्या पद्धतीनं मी मागील अनेक वर्ष काम करतोय त्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये देखील मी जी अभिवचनं केलेली आहेत, जी वचनं दिलेली आहेत ती नक्की निभावणार आहे. माझ्या प्रभागाचा संपूर्ण विकास सर्व समाजाला एकत्र घेऊन, एक संघ एक साथ घेऊन या संपूर्ण विभागाचा विकास करेन असं अभिवचन निलेश वायुस्कर यांनी दिलेलं आहे. साहेब, खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.